नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 42. नताशा आणि विनय एका 5 स्टार हॉटेलमध्ये बसले होते. हे हॉटेल शहरापासून थोडे दूर होते, म्हणून तिथे शांतता होती. रात्री इथे मोठी व्हॅलेंटाईन पार्टी आयोजित करण्यात आली होती, म्हणून विनय हा नताशाला सोबत घेऊन आला होता. नताशा हॉटेल रूमच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. आज अजिंक्य नक्कीच अदितीला प्रपोज करणार हे तिला माहीत होतं, आणि अदितीचंही अजिंक्यवर प्रेम आहे. ती नक्कीच त्याचा प्रेमाचा स्वीकार करेल. तिच्या मनात विचार आला. ती तिच्याच विचारात होती की विनयने पाठून येऊन तिला मिठी मारली. हे लव, मी इथे असताना तू कुठे हरवलीस? विनय म्हणाला. काही खास नाही, अदूचा विचार करत होते. नताशा विनयला मिठी मारत म्हणाली. त्यानेही स्वतःच्या हाताचा विळखा तिच्या नाजूक कमरेत गुंफला. आजच्या दिवशी तरी माझा विचार कर. अदूचा विचार करायला विक्रम आहे, विनय म्हणाला. स्टॉप इट विनय, तुला मी आधीच सांगितलं आहे, विक्रम अदितीसाठी योग्य नाही, नताशा चिडून म्हणाली व त्याच्यापासून दूर झाली. हे बघ नताशा, तुझा गैरसमज होत आहे. विक्रमचं खरंच अदितीवर खूप प्रेम आहे. तो तिला नेहमी सुखात ठेवेल, आणि हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपण कोण त्यांचं भवितव्य ठरवणारे? विनय म्हणाला. विक्रमचं अदुडीवर प्रेम आहे की नाही याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे की अदितीचं विक्रमवर प्रेम नाही, आणि ती कधीच विक्रमचा स्वीकार करणार नाही, नताशा म्हणाली. तू हे इतकं ठामपणे कसं काय बोलू शकतेस? विनयने विचारलं. कारण अदूचं अजिंक्यवर प्रेम आहे, आणि आज अजिंक्य तिला प्रपोज करणार आहे. तू पहा विनय, अदितीचं लग्न अजिंक्य सोबत होणार. दोघे एकमेकांसाठी अनुरूप आहे, नताशा म्हणाली. व्हॉट? अजिंक्य मीन्स अजिंक्य माने? विनयने विचारलं. हो, नताशा म्हणाली. तसा विनय शॉक झाला. विक्रमला अजिंक्य अजिबात आवडत नाही, हे विनयला माहीत होतं. त्यात जर विक्रमला समजलं की अदितीचं अजिंक्यावर प्रेम आहे तर काय होईल? विक्रमचा राग विनयला चांगलाच माहीत होता. जर अदिती विक्रमला भेटली नाही तर काय होईल हा विचार करून विनयला असह्य करत होता. त्याला आता पुढे काय बोलावे तेच सुचत नव्हते. काय झालं विनय? कसला विचार करत आहे? नताशाने विचारलं. मी काय म्हणतोय ते लक्ष देऊन ऐक. हे सर्व थांबवायला हवं, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. तू अजून विक्रमला नीट ओळखलं नाही. तो वेळ आली की कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही, आणि आधीच त्याचा अजिंक्यवर राग आहे. अदितीला तो काहीही करून मिळवेल, परंतु याचे परिणाम अजिंक्यला भोगावे लागतील, विनय म्हणाला. तशी नताशा विचार करू लागली. तिला विनयचं बोलणं पटत होतं. विनय, यामध्ये मला तुझी मदत हवी आहे. असेही अदितीचं अजिंक्यवर प्रेम आहे. ती विक्रमसोबत कधीच सुखी राहणार नाही, नताशा म्हणाली. बोलताना तिचे डोळे पाणवले होते. विनयने तिचा चेहरा ओंझळीत घेतला. अदिती जशी तुझी फ्रेंड आहे तसा विक्रमही माझा मित्र आहे. मी त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, परंतु तुला काहीही मदत लागली तर मी नेहमी तुझ्या सोबत असेल, विनय म्हणाला. तसं नताशाने त्याला घट्ट मिठी मारली. थँक्यू सो मच विनय.
मला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे, नताशा म्हणाली. कम ऑन यार, आता तुझ्यासाठी इतकं तर करू शकतो. असंही माझं तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून आज तुझ्यासोबत रोमॅन्टिक डेट प्लॅन केली. आणि एक तू आहे जिचं माझ्यावर लक्ष नाही, विनय म्हणाला. सॉरी ना, मला वाटतं मीच जास्त विचार करत आहे, नताशा म्हणाली. ते जाऊ दे. आज तू मला गिफ्ट काय देणार आहे ते सांग, विनय तिला मिठीत घेत म्हणाला. आधी तू काय देणार आहे ते सांग, आला मोठा गिफ्ट मागायला, नताशा म्हणाली. डोळे बंद कर, विनय म्हणाला. काय, कशासाठी, नताशाने विचारलं. मी बोललो ना, डोळे बंद कर, विनय म्हणाला. तसे नताशाने डोळे बंद केले. विनयने खिशातून एक छोटी डबी बाहेर काढली व त्याच्यातून एक सुंदर गोल्डनचं ब्रेसलेट काढलं व नताशाच्या हातात घातलं. आता उघड डोळे, विनय म्हणाला. तसे तिने डोळे उघडले. वाव, इट्स ब्युटिफुल, किती क्यूट आहे, नताशा खुश होत म्हणाली. आय लव्ह यू स्वीटहार्ट, विनय म्हणाला. तशी नताशा लाजली व नजर खाली झुकवली. ती काही बोलली नाही, परंतु तिचा चेहरा सर्व काही सांगत होता. आज पहिल्यांदा विनय तिला लाजताना पाहत होता. त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून. शेवटी त्याने स्वतःच्या बोटाने तिची हनुवटी वर उचलली व एकटक तिच्या डोळ्यात पाहू लागला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते आणि पाहता पाहता कधी दोघांचे ओठ एकमेकांमध्ये मिसळले त्यांचं त्यांना समजलं नाही. दोघेही त्या क्षणाचा आनंद घेत होते. विनय आणि नताशाचं प्रेम बहरत होतं, तर दुसरीकडे अदितीने अजूनही अजिंक्यला होकार दिला नव्हता. अदिती बस स्टॉपवर उभी राहून बसची वाट पाहत होती. आज पहिल्यांदा तिला कोणीतरी प्रपोज केलं होतं, म्हणून ती खुश होती. तिने अजिंक्यने दिलेलं लॉकेट हातात घेतलं व एकटक त्याला पाहत होती. अजिंक्यने हे मला दिलं, याचा अर्थ नक्कीच हे लॉकेट खास असणार, अदितीच्या मनात विचार आला. तिनेही अजिंक्यवर प्रेम केलं होतं, परंतु तिला व्यक्त होता आलं नाही. तिने लॉकेट बॅगमध्ये ठेवलं व अजिंक्यच्या विचारात हरवली. तितक्यात एक ब्लॅक मर्सडीज येऊन तिच्यासमोर उभी राहिली. तशी अदिती दचकली व तिने समोर पाहिलं तर गाडीतून विक्रम बाहेर उतरला. आज त्याने डार्क मरून कलरचा शर्ट व ब्लॅक जीन्स घातली होती. हाताचे स्लीव फोल्ड केले होते. केस थोडे विस्कटलेले होते. आज तो अदितीला वेगळाच भासत होता. सर, तुम्ही इथे? अदिती पुढे काही बोलणार, विक्रमने काहीही न बोलता तिचा हात पकडला व तिला गाडीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. सर, काय झालं? तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? अदिती म्हणाली. तोपर्यंत विक्रमने गाडीचा दरवाजा उघडला व तिला आत बसवलं व स्वतः गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला व गाडी स्टार्ट केली. आता अदिती घाबरली होती. विक्रम असं का वागत आहे तिला काहीच समजत नव्हतं. एकतर खूप दिवसांनी ती त्याला भेटत होती. सर, बोला ना काहीतरी, काय झालं आणि आपण कुठे चाललो आहोत? अदितीची बडबड चालू होती, परंतु विक्रमचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो सुसाट वेगाने गाडी चालवत होता. शेवटी काही वेळाने त्याची गाडी एका फार्म हाऊसच्या बाहेर थांबली. हे तेच फार्म हाऊस होते जिथे विक्रम नेहमी एकांतात येत असे जेव्हा त्याला काही टेन्शन असेल.
विक्रम गाडीतून उतरला व अदितीच्या साईडचा दरवाजा उघडून तिला हाताला धरून बाहेर काढलं व तिला आत घेऊन जाऊ लागला. सर प्लीज बोला ना काहीतरी. तुम्ही मला इथे का आणलं आहे? अदिती आता रडकुंडीला आली होती. दोघेही आत आले. अदिती तर फार्म हाऊस पाहून हरखून गेली होती. फार्म हाऊस जास्त मोठं नव्हतं, परंतु अगदी सुंदर अशी बनावट केली होती. कितीतरी एकर जमीन आजूबाजूला मोकळी होती. आतमध्ये वुडन फर्निचर केलं होतं. मोजक्याच परंतु आकर्षक वस्तूंची सजावट होती. विक्रमने अदितीला फार्म हाऊसच्या टेरेसवरती नेलं. टेरेसवरून आजूबाजूचा नजारा खूप आकर्षित दिसत होता. मोठमोठे डोंगर, दऱ्या, मोठमोठी झाडे, डोंगरातून वाहणारे झरे. अदिती भान हरपून सर्व पाहत होती. एक थंड हवेची झुळूक तिच्या शरीराला स्पर्शून गेली. तशी ती भानावर आली. तिने विक्रमकडे पाहिलं तर तो तिलाच एकटक पाहत होता. तिने खांद्यावरची ओढणी नीट केली. त्याची नजर तिला बेचैन करत होती. तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहात? अदितीने भीत भीत विचारलं. तसा विक्रम तिच्या जवळ आला व तिच्या टपोऱ्या डोळ्यात एकटक पाहत म्हणाला, आय लव्ह यू अदिती. आमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवून पहा. जगातील सर्व सुख आम्ही तुम्हाला देऊ. फक्त एकदा आमचा प्रेमाचा स्वीकार करा. विक्रम एकटक तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. अदितीला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिला आता विक्रमची भीती वाटत होती. विक्रमसोबत स्वतःचा विचार तिने स्वप्नातही केला नाही. नकळत तिचे डोळे पाणवले. ती आता रडायला लागली होती. तसा विक्रम मोठमोठ्याने हसायला लागला. किती सिरियस होता तुम्ही. स्वतःचा चेहरा पहा कसा झाला आहे ते. विक्रम हसत म्हणाला. परंतु अदितीचे डोळे पाणावले होते. तिने रागाने चेहरा फुलवला. प्रेम असो व मैत्री, प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाही. विक्रम म्हणाला. असं काही नाही. तुम्ही अचानक मला इथे घेऊन आलात म्हणून मी घाबरली होती. पण तुम्ही मला इथे का आणलं आहे? अदितीने विचारलं. हे माझं फेवरेट प्लेस आहे. जेव्हा मला खूप एकटं वाटतं ना, तेव्हा मी इथे येतो. तुम्हाला माहीत आहे अदिती, माझ्या लाईफमध्ये सर्व नाती आहे जे माझ्यावर खूप प्रेम करतात. तरीही आयुष्यात एक खालीपणा आहे. खूप एकटं वाटतं. पैशाने सर्व सुख खरेदी करता येतं, परंतु प्रेम ही भावना मनातून उमलावी लागते. विक्रम बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. अदितीला खूप वाईट वाटत होतं. तुम्ही किती विचार करता सर. मला खात्री आहे तुमच्यावर प्रेम करणारी लवकरच तुमच्या आयुष्यात येईल. आणि असेही ती मुलगी खूप लक्की असेल जी तुमची पत्नी बनून तुमच्या आयुष्यात येईल. अदिती म्हणाली. तू येशील? विक्रम पटकन बोलून गेला. काय? अदितीने विचारलं. काही नाही. ते तुम्ही विचारत होता ना, आम्ही तुम्हाला इथे का घेऊन आलो आहोत, हे घ्या. विक्रम म्हणाला व त्याने एक ॲन्व्हलप अदितीच्या हातात दिलं. हे काय आहे सर? अदिती ॲन्व्हलप ओपन करत म्हणाले. तुमचं व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे. विक्रम हसत म्हणाला. अदितीने पाहिलं. आतमध्ये 25 लाखांचा चेक होता जो तिने विक्रमला रिटर्न केला होता. खरं तर
मी आधीच देणार होतो, परंतु तुमचा राग पूर्णपणे शांत होण्याची वाट पाहत होतो. हे पैसे तुमचे आहेत अदिती. विक्रम म्हणाला. सॉरी सर, ते रागाच्या भरात मी असं केलं होतं. अदिती खाली मान घालून म्हणाली. फक्त सॉरीने काही होणार नाही. तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल, तेही आत्ताच्या आत्ता. विक्रम म्हणाला. पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही, अदिती म्हणाली. खूप काही आहे. विक्रम पुन्हा पटकन बोलून गेला. काय? अदितीने विचारलं. काही नाही. आम्हाला तुमच्याकडून वचन हवं आहे की पुन्हा कधी तुम्ही आमच्यावर रागवणार नाही. विक्रम हात पुढे करत म्हणाला. तशी अदिती विचार करायला लागली. विचार करून वचन द्या. आमच्या राजपूतमध्ये जीव गेला तरी वचन तोडलं जात नाही, म्हणून आम्ही खूप विचार करून एखाद्याला वचन देतो. विक्रम म्हणाला. तशी अदिती हसली व विक्रमचा हात हातात घेतला. मी तुम्हाला वचन देते, मी कधीच तुमच्यावर रागवणार नाही, अदिती म्हणाली. तसा विक्रम खुश झाला. आज त्याला त्याचं व्हॅलेंटाईन गिफ्ट मिळालं होतं. तो जरी अदितीला म्हणाला की त्याने मस्करीत तिला प्रपोज केलं होतं, परंतु त्याच्या मागे त्याच्या भावना खऱ्या होत्या. आज सकाळपासून त्याला खूप एकटं वाटत होतं. अदितीची खूप आठवण येत होती, म्हणून तो तिच्याकडे आला होता. आता संध्याकाळ होत आली होती. मंद वारा सुटला होता. अदितीचे मोकळे केस वाऱ्याने उडत होते. विक्रम एकटक तिलाच पाहत होता. आजच्या दिवशी तिचा हात त्याच्या हातात होता, जो तो कधीच सोडणार नव्हता, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. निघायचं? अदितीच्या बोलण्याने विक्रम भानावर आला. तसे दोघे घरी जाण्यासाठी निघाले. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.